नाहीयेस. ऐन वेळी फिरलीस तर? नाही, मी घटस्फोट द्यायला तयार आहे हा शब्द आहे माझा. दादा ये, सावकाश सावकाश सावकाश. आरामात आरामात आरामात. दादा ठीक वाटतंय ना? निकी, मी घरी यायची गरज आहे का? मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुझ्या घरी माझी आणि माझ्या फॅमिलीची इमेज फार काही बरी नाहीये, यु नो दॅट. आणि तुझ्या दादाची आत्ताची कंडिशन बघता घरचे कसे रिॲक्ट करतील आपल्याला माहित नाहीये. त्यात मी येऊन अजून कॉन्फ्लिक्ट नको ना, सगळे ऑकवर्ड होतील. राईट, करेक्ट बोलतोयस तू. मी घेऊन जाईन दादाला. नक्की? हा, मनापासून थँक्स. तू होतास म्हणून मी आज दादाला इथपर्यंत तरी आणू शकले. या फॉर्मॅलिटीज आता बास करूयात का? काल परवापर्यंत माझा ब्रो आणि तुझी बहीण यांच्यातलं रिलेशन आपल्यातलं ब्रिज होता, बट आता तसं नाहीये. आपण फ्रेंड्स होत ना. सो सॉरी, म्हणजे आहोत ना. मी बोलून गेलो. आहोत ना फ्रेंड्स. या, सॉर्टेड देन. थँक्यूची गरज नाही आता. तू दादाला सावकाश घेऊन जा आणि कधी काही वाटलं तरी प्लीज फोन कर मला. माझा नंबर आहेच तुझ्याकडे. हो. टेक केअर. प्लीज ह्यातलं काही दिलं. डोंट वरी, नाही सांगणार. तू काळजी घे. दादा सावकाश. आई, मी समीरना घटस्फोट द्यायला तयार आहे, पण एका अटीवर. ए, तुझी कसली अटबीट? बघा, कोणी काही म्हणू, पण जेव्हा मी या घरात गृहप्रवेश करून आत आले ना, तेव्हापासून या घराला मी आपलं घर मानलंय. सिद्ध करायला माझ्याकडे कुठलाही पुरावा नाहीये, पण मी या घरासाठी काय करू शकते हे सिद्ध करण्याची एक संधी मला द्या. हे बघ, असं गोल गोल फिरवू नकोस. तुला जे काही बोलायचं ते स्पष्ट बोल. सांगते. हे बघा, आजचा दिवस तर गेलाय, पण आपल्याकडे अजून 3 दिवस आहेत. हे 3 दिवस मला द्या. जर या 3 दिवसांनंतरही मी हे घर नाही वाचवू शकले तर मी स्वतः समीरना घटस्फोट देईन. पण जर या 3 दिवसांमध्ये अगदी शेवटच्या क्षणीही मी हे घर वाचवलं ना, तर मी घटस्फोट देणार नाही आणि हे घर सोडून मी कधीच जाणार नाही. मला शब्दात पकडतेस होय? नाही 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 नाही, अजिबात नाही. मी तुमची एक गोष्ट ऐकली, त्याच्या बदल्यात तुम्ही माझी एक गोष्ट ऐकावी, इतकं सरळ आहे हे. आई, मला माहिती आहे तुम्ही मला तुमची सून नाही मानत. माझ्या प्रत्येक हेतू मागे तुम्हाला शंका आहे, पण आई, मी चुकीची नाहीये हे सिद्ध करण्याची एक संधी तुम्हाला मला द्यावीच लागेल. प्लीज आई, प्लीज. तू आता जे काही बोललीस त्याच्यावर ठाम राहशील? मागे फिरणार नाहीस? तीन दिवस हवेत ना तुला?
आजपासून तिसऱ्या दिवशी संध्याकाळी भडकम कराने जर या घराला कुलूप लावलं तर त्या क्षणी घटस्फोटाच्या पेपर्सवर तू सह्या करणार याच हाताने करशील ना? खणखणीत हो म्हण, मला ऐकू आलं पाहिजे. हो. रडायचं नाही. आणि आपल्यात जे काही बोलणं झालंय ना ते समीर पर्यंत जाता कामा नये. आपल्या दोघीत राहायला पाहिजे.